जय शिवराय मित्रांनो मित्रांनो महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती कधी मिळणार, ज्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती मिळालेली आहे, बिल चलन अपलोड केलेले आहे, तर त्यांचे अनुदान कधी मिळणार, मोठ्या प्रमाणात सातत्याने विचारले जाणारे प्रश्न आणि याच्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2020 पासून या योजनेअंतर्गत अर्ज केलेले लाखो शेतकरी हे अनुदानाच्या प्रतीक्षेत होते आणि अशाच प्रकारे अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्ज केलेल्या लॉटरी न लागलेल्या 22 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलं. कागदपत्र अपलोड करण्यात आले, लाभार्थी पात्र झाले, लाभार्थ्यांना पूर्वसंमत्या देण्यात आल्या. मात्र अनुदानाचं वितरण करत असताना निधीची उपलब्धता नसल्यामुळे लाखो लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आले आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती जे काही लाभार्थी पात्र केले, ज्या शेतकऱ्यांनी अर्ज पूर्ण करून आपली कागदपत्र अपलोड केली, त्याच्यातील काही लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यापासून रोखण्यात आलं, कारण पूर्वसंमत्या पुढे बंद करण्यात आल्या. मग एकंदरीत सध्या या योजनेची स्थिती काय, किती पूर्वसंमती दिलेली आहे, किती अनुदानाचं वितरण बाकी आहे आणि जे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे त्यांना हे अनुदान कधीपर्यंत मिळू शकतं हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, कृषी महाराष्ट्राच्या वेबसाईटवरती यायचंय. महाराष्ट्र शासनाची आपली कृषी विभागाची वेबसाईट आहे कृषिमहाराष्ट्र.gov.in. या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपण पाहू शकता मुख्य पृष्ठावरती आपल्याला बरीच सारी माहिती दाखवली आहे, ज्याच्यामध्ये आपण शेवटची एक ऑप्शन या बाजूला राईट साईडला पाहू शकता, डॅशबोर्ड. या डॅशबोर्डवरती आपल्याला क्लिक करायचंय. डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दुसरं एक पेज खुलेल, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता फायनान्शियल इयर. या ठिकाणी आर्थिक वर्ष दाखवलेले सुरुवातीला. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, 2025-26 निवडायचं, कारण आपण पर्टिक्युलर फक्त याच वर्षाचं पाहणार आहोत. 2025-26 निवडायचे. याच्यानंतर पुढे या सर्व योजना दाखवल्या जातात. जर कोणाला वेगळ्या योजनेच्या संदर्भातील प्रश्न असेल तर वेगळी योजना निवडू शकता. याच्यामध्ये स्टेट ऍग्रीकल्चर मेकॅनिझम म्हणजे राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना ही योजना दाखवली आणि शेवटी सबमिशन ऑन ऍग्रीकल्चर. सबमिशन ऑन ऍग्रीकल्चर म्हणजे कृषी यांत्रिकीकरण उपाभियान केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवलं जाणार. आता आपण मोठी मागणी जी आहे ती राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची आहे, त्याला निवडूयात. याला निवडल्यानंतर पुढे तुम्हाला कंपोनंट निवडायचे. आता तुमचं पर्टिक्युलर मनुष्यचलित अवजार असेल, बैलचलित अवजार असेल किंवा इतर काही वेगवेगळे अवजार असतील, त्याच्यामध्ये सेपरेटली ट्रॅक्टर असेल किंवा इतर पॉवर टिलर वगैरे असेल तर ते तुम्ही निवडू शकता. आणि जर सर्वच अवजाराच्या अंतर्गत पाहायचं असेल तर सर्व याला निवडू शकता. आता सर्व अवजार निवडल्यानंतर आपण स्टेटस पाहू शकता, किती मोठी मागणी आहे. 3490 कोटी रुपयाचे प्री सँक्शन या ठिकाणी मंजूर करण्यात आले, ज्याच्यापैकी आतापर्यंत जे ऍप्लिकेशन मंजूर करण्यात आले ते 1527 कोटी रुपयाचे आहेत आणि त्याच्यापैकी फक्त 435 कोटी रुपयाचा आतापर्यंत निधी वितरण करण्यात आलेला आहे. आता याच्या पुढे दुसऱ्या पेजवरती गेल्यानंतर आपण त्याच्याबद्दलची डिटेल माहिती पाहू शकता. याच्यामध्ये पाहू शकता आपण प्री सँक्शन इश्यू किती केलेले तर 3,91,196, ज्याच्यासाठी 3490,56,09,409 रुपयाच्या निधीची गरज आहे. त्याच्यापैकी किती निधी वितरित करण्यात आलाय तर 71,263 शेतकऱ्यांना 435,91,51,330 रुपयाचे वितरण केले आणि पेमेंट किती पेंडिंग आहे, 3,19,933 शेतकऱ्यांना 1,91,47,06,243 रुपये. पाहू शकता 1100 कोटीच्या आसपासची रक्कम ही शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत फक्त 71,263 शेतकऱ्यांना अनुदान दिले आणि आणखी 3,19,000 शेतकरी हे अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण जर पाहिलं तर ऍप्लिकेशन प्रोसेसमध्ये किती आहेत, 2,75,000. म्हणजे याच्यामध्ये प्री सँक्शनच्या प्रतीक्षेत असलेले जे अनुदान हे अर्ज येतात ते अर्ज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकता 5,74,830 अर्ज हे मंजूर केलेले आहेत प्रोसेसमध्ये, ज्यांना प्री सँक्शनच्या वेटिंगमध्ये येतात आणि 3,91,196 अर्ज हे ऑलरेडी प्री सँक्शन दिलेले आहेत, ज्यांना पूर्वसंमती दिलेली. आता पूर्वसंमती दिलेल्या अर्जामधील 3,19,000 शेतकऱ्यांना हे अनुदान बाकी वाटप करणं आणि त्याच्या व्यतिरिक्त जवळ 5 लाखापेक्षा जास्त लाभार्थी या प्री सँक्शनच्या प्रतीक्षेत येतात. तर तुम्ही ही परिस्थिती समजू शकता. कृषी समृद्धी योजनेअंतर्गत अनुदानाचं वितरण केलं जाईल असं सांगण्यात आलं. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेला 100 कोटी 200 कोटी एवढाच निधी उपलब्ध करून दिला जातो. आता कृषी समृद्धी योजनेमध्ये बजेटमध्ये तरतूद केलेली आहे ती 2,000 कोटीची. त्याच्यामध्ये काही घटक आहेत 50 कोटीचे, काही घटक 20 कोटीचे, काही घटक 10 कोटीचे, काही घटक 50 लाखाचे वगैरे वगैरे वगैरे. एवढे मोठे घटक जर याच्यात राबवले तर या योजनेला तर तो पैसा मिळणारच नाही. आणि जर पूर्णच्या पूर्ण जर पैसा या यांत्रिकीकरण योजनेकडे वळवला
तर कुठंतरी या शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण केलं जाऊ शकतं. मग आता यावर्षी बजेटमध्ये तरतूद केली, त्याला पुढे वित्त विभागाची मंजुरी यायची, त्याला पुढे निधी वितरणाला मंजूर द्यायची आणि निधी वितरण व्हायचं. म्हणजे साधारण या प्रक्रिया जरी पार पाडल्या तरी जून पर्यंत या बजेटमध्ये अर्थसंकल्पित केलेला निधी हा वितरित केला जाऊ शकणार नाही, किती गडबड केली तरी मे किंवा जून मध्ये. मग आता तात्पुरता जो काही 100 कोटी येतोय, 50 कोटी येतोय, 20 कोटी येतोय, 10 कोटी येतोय, याच्या माध्यमातून जे काही शेतकरी पात्र होतील किंवा जे काही शेतकरी याच्या अंतर्गत वितरण होतील तेवढे शेतकरी याच्यामध्ये वितरण होत आहेत. गेल्या 10 दिवसापासून आपण पाहिले की ट्रॅक्टर असेल, काही अवजारांचे असतील, पैसे थोडे येत आहेत आणि त्याच पैशाची रक्कम 435 कोटी झालेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकरण, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण याची सर्व मिळून जरी आपण पाहिलं तरी 500 ते 550 कोटी रुपयापर्यंतची तरतूद आहे. म्हणजे आणखीन उरलेल्या 5 ते 6 दिवसामध्ये ही जास्तीत जास्त एक 10-20 कोटी रुपयाचं वाटप होऊ शकतं, 50 कोटी रुपयापर्यंत वाटप होऊ शकतं. परंतु बाकीचे जे काही शेतकरी आहेत ज्यांच्यासाठी 1000 कोटी रुपयाची गरज आहे, त्यांना मात्र कुठेतरी जून महिन्यापर्यंत या अनुदानाची वाट पाहावी लागणार आहे. तर मित्रांनो, पूर्वसंमती कधी येणार किंवा अनुदान कधी येणार हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विचार. आता याच्या व्यतिरिक्त पूर्वसंमतीचे प्रतीक्षेत आहेत. आता मी तर म्हणतो पूर्वसंमती जर घेतली आणि मिळाली आणि जर पुन्हा त्या लाभार्थ्याने जर पुन्हा खरेदी केली तर त्या लाभार्थ्याला आणखीन 1 वर्ष 6 महिने वाट पाहावी लागेल. त्याच्यामुळे कुठेतरी शासनाने हा पहिला विषय क्लिअर करावा आणि त्याच्यानंतरच नव्यानं पूर्वसंमत्या द्याव्यात अशी मागणी केली जात आहे. त्याच्या संदर्भातील आता पुढचे जे काही अपडेट येतील ते अपडेट आपण नक्की जाणून घेऊयात. परंतु तुर्तास तरी कृषी यांत्रिकरण योजनेच्या संदर्भातील, पूर्वसंमतीच्या संदर्भातील आणि अनुदान वितरणाच्या संदर्भातील विचारल्या गेलेल्या प्रश्नाचे एक उत्तर होतं. धन्यवाद.